राजकुमार दादा, ताप आलाय? बरं वाटतंय का? सकाळपासून बरं होतं, आत्ता वाढलेला वाटतोय. मार टोमणे मार, काही हरकत नाही. मी इग्नोर करायचं ठरवलंय. तू एवढ्या चुका केल्यास, एवढे अपराध केले, पण तुला घरातला एकही माणूस टॉन्ट मारत नाही का माहितीये? कारण तू त्यांच्या रक्ताचा आहेस. रक्ताच्या नात्यांचा असून सुद्धा मला घराच्या बाहेर काढलं या घरच्यांनी. विसरलीस का तू? पण आता तुला जी ट्रीटमेंट मिळते ना घरात, ते बघता तुला सगळ्यांनी एक्सेप्ट केलंय व्यवस्थित असं दिसतंय, पण मला नाही. का त्यांनी तुला स्वीकारलं नसेल याचा कधी विचार केलास ऐश्वर्या? तुझं स्वतःचं काहीतरी चुकत असेल, आपल्या स्वतःत काहीतरी सुधारणा केली पाहिजे, याचा एकदा तरी तू विचार केलायस का? ऐश्वर्या, स्वतःला बदल. म्हणजे हे जे तुला टोमणे वाटतात ना, त्या तुला सूचना वाटते किंवा साधी वाक्य. प्रयत्न करून बघ ऐश्वर्या. तोच प्रयत्न करते आणि म्हणून तुझ्याकडे आले. माझ्याकडे का? मी काय तुला मार्गदर्शन करावं असं वाटत असेल तर नाही मला जमत. तेवढा मी मोठा नाही, पण माझे गुरु जे आहेत ना, ते तुला योग्य मार्ग दाखवतील. ऐश्वर्या, तू खरंच जा त्यांच्याकडे. सिंहगडाच्या पायथ्याशी ना आता त्यांचं प्रवचन चालू आहे. हवं तर मी मला गरज नाहीये गुरुजींची. मी माझा एक मार्ग निवडलाय. सगळ्यांचा चांगला विचार करायचा आणि माझ्या परीने सगळ्यांचं भलं कसं होईल यावर फोकस करायचं. सुज्ञ विचार आहे. यात पहिला नंबर माझा लागलाय का? काय भलं करणार आहेस ऐश्वर्या माझं? म्हणजे मॉमच्या मनातलं तुझं गेलेलं स्थान तुला परत मिळवून देण्यासाठी एक मार्ग सुचवायला आले. मेहुंदळे कुटुंबाचा मोठा मुलगा आहेस आणि मॉम जे काही एक्सप्रेस झाल्या की त्यांना घरात बाळ बघायचंय, नातवंड बघायची आहेत, तर थोरला असल्यामुळे पहिलं बाळ तुला आणि अमृता वहिनीला झालं पाहिजे असं मला तरी वाटतं. आणि त्यासाठी अमृता वहिनीने मी पावडर घातलेलं दूध प्यायला हवं, पण त्यासाठी प्लीज तू नाही म्हणू नकोस. अच्छा, भल्याची सुरुवात अशी आहे. पण कालच मी तुला सांगितलं ना, नकोय मला ते दूध. कारण काय, पूर्वी काही घडलं नाही त्यांनी, आत्ताही काही घडेल असं मला वाटत नाही. पण तू एक का नाही करत? ते दूध तू का नाही पित? अगं, तुम्हालाही मूल झालं तरी आम्हाला आनंद होणारच आहे. तुला आईची एवढी काळजी आहे तर तुम्हीच का नाही मुलाचा चान्स घेत? काय गोड दिसतील माहिती आहे तुमच्या दोघांची मुलं, नीलचं आणि तुझं. अरे क्या मजा येईल यार. अर्थात हे तुझ्यावर अवलंबून आहे. म्हणजे तू जर हो म्हटलं तर शक्य आहे, कारण नीलला तर मूल हवं आहे. मूल तुला नको आहे ना. अमृताला मूल हवं असं तुला का वाटतं ग? म्हणजे तुझं काय हेतू आहे यामागे? आत्ता मला कळत नाही ऐश्वर्या. पण तू अमृताच्या आणि माझ्या भल्याचा विचार करतेस यावर काडी मात्रही विश्वास नाही आहे माझा. ऐश्वर्या, मी सुधारलोय याचा अर्थ मी बावळट आहे असा होत नाही. ती गोळी दिसेल जाताना तिथे आहे. रागावर नियंत्रण नाही आणि मी सुधारली आहे. वहिनी, सावली कुठे? ती आली नाही अजून. मी आता येताना पण बघितलं, तुमची रूम सुद्धा बंद होती. काय झालं रे? अगं काही नाही, ती दुपारी तारासोबत ऑफिसमधून निघून गेली. मला वाटलं भैरवजींकडे गेली असेल, पण आता तरी यायला हवं होतं ना. कॉल कर ना मग. अगं फोन ऑफिसमध्ये विसरून गेली आहे ती. एवढ्या गडबडीत निघाली? ताराला कॉल केलास का? तिचा फोन लागत नाहीये. अरे बापरे. भैरवी माईंना कॉल करून बघायचं. नको, ते उगाच विषय वाढेल. काळजी वाटते मला तिची. नको एवढी काळजी करूस. दोघी सोबत आहेत ना, येतील. चल तू जेवायला बस, मी येऊन येते. तिकडेच थांब. कुठे गेली होतीस? माईंच्या घरी. माईंच्या घरी गेली होतीस हे माहिती आहे मला. कसं माहिती आहे? तुझा फोन विसरून गेली होतीस ऑफिसमध्ये.
कसा कॉन्टॅक्ट करायचा तुझ्याशी? एवढे फोन येऊन गेले माईचे. तू म्हणालीस तारासोबत चालली आहेस, मला वाटलं परत येशील. तू गेलीस गायब. ताराला फोन केले, एकही फोन उचलला नाही. मग फोन स्विच ऑफ. का फोन स्विच ऑफ केला? माझ्या प्रश्नाचं उत्तर दे सावली. कुठे गेली होतीस तू? मी सांगितलं ना, तारा मॅडम सोबत गेले होते. ते माहितीये मला, तारा मॅडम सोबत गेली होतीस. ते आधी पण उत्तर दिलंयस तू. कशासाठी गेली होतीस? असं काय बोलायचं होतं? सकाळी ती तारा इथे आली, म्हणाली पर्सनल काहीतरी बोलायचंय, माझ्यासमोर नाही बोलू शकत. पण अशी कुठली गोष्ट आहे जी तू मला नाही सांगू शकत? तू काही लपवत नाही ना माझ्यापासून? म्हणजे मला तरी असं वाटतं. का गेली होतीस सावली, सांग. नवीन गाणं बसवायचं आहे. नाही, रियाज होता नवीन गाण्याचा. तू रियाज करत होतीस? रियाज तिचा, गाणार ती. तू काय पाणी द्यायला गेली होतीस? गाताना तिला तहान लागेल मग पाणी देऊ. मग कार्यक्रमाला जातेस ठीक आहे, इव्हेंटला जातेस ठीक आहे, ते पण करायची खरं तर गरज नाही आहे. पण चल, जातेस तू, तुझी मर्जी. रियाजासाठी कशाला? रियाजामध्ये बसून काय करतेस तू? नवीन गाणं बसवायचं आहे ना, तर मी तारा मॅडम सोबत गेले तर तारा मॅडमचं गाणं बसतं असं माई म्हणतात, म्हणून. तू तारा मॅडम सोबत गेलीस तर ताराचं गाणं बसतं, आणि नाही गेलीस तर नाही बसणार. मग काय उठणार? लॉजिकल उत्तर दे ना सावली, काहीतरी लॉजिकल उत्तर दे. प्रायोरिटी कशाला द्यायला पाहिजे? मीटिंग होती महत्वाची, महत्वाची माणसं तिकडे आली होती, डिस्ट्रीब्युटर्स आले होते, प्रेझेंटेशन द्यायचं होतं ना. प्रेझेंटेशन कसं झालं? कसं झालं प्रेझेंटेशन? का सांगू मी तुला? सावली, हे बघ, मी सांभाळून घेतो याचा अर्थ असा नाही की मी तुला काही बोलणार नाही. सावली, काय रडतेस तू? अगं रडू नको, रडू नको. इकडे बस, इकडे बस. सॉरी 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 सॉरी, मी रडवलं तुला, खरंच सॉरी. सावली, अगं रडून, अगं उगाच बोललो मी. नाही, उगाच नाही बोललो मी. अगं ऐक ना माझं सावली, रडू नको ना प्लीज, रडू नको ना प्लीज. तुला काय पाहिजे? माईकडे जायचं ना, जा माईकडे जा, तारासोबत जा, काही कर तू. मी तुला काही नाही बोलणार, खरंच खरंच काही नाही बोलणार. हे बघ, फक्त ना मला आधी कल्पना देत जा. हां, सॉरी ना. अगं सॉरी बोललो ना तुला, आता का रडतेस? नका सॉरी बोलू तू. सॉरी नका बोलू. मग काय बोलू? काहीच नको. काहीच नको बोलू? काहीच नाही बोलत. मी 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 तुम्हाला आताच सांगते, हां, गाणं बसेपर्यंत मला थोडा वेळ तरी रोज रियाजाला जावं लागेल. जा जा जा, थोडा वेळ काय, पूर्ण वेळ जा. तुम्ही काही नाही बोलणार तुला. हां, आता हस बरं. रडताना कशी मोकळेपणे रडते, हसताना पण हस ना जरा. हां, नळ बंद झाला नाही?